फक्त एका संघाने मागाच्या मॅच मध्ये काय केलं होतं तर धावांचा बचाव केला होता. धावांचा बचाव केला होता आणि दुसऱ्या बाजूला जो संघ आहे त्याने धावांचा पाठलाग केला होता. आता जो पाठलाग करणारा संघ आहे तो बचावामध्ये दिसेल आणि ज्याने बचाव केला होता तो पाठलाग करताना दिसेल. सो पाहूयात काय घडतंय मैदानात. चला लगेच फिल्डिंग लावा. फलंदाज मला वाटतं आलेले आहेत. दोन्ही संघांना विनंती आपला एक एक प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये त्वरित पाठवा. कोणत्या प्रकारचा विलंब न लावता. श्रीशाई चॅम्पियनशिप 2024 डे 1 आणि डे 1 मधील ही सेकंड लास्ट मॅच. 16 संघाचा समावेश. ओपन गटामधील सर्व संघ आणि त्या ओपन हाफ मधील आजचा पहिला दिवस आहे. म्हणजे पहिल्या 8 संघ आज खेळतात आणि 8 मधून एक संघ फायनल साठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामधील 8 संघ तितकेच मातब्बर आहेत आणि दादा संघ ज्या संघाने या स्पर्धेमध्ये आपली वेगळी छाप सोडली होती. त्यामुळे उद्याच्या दिवसाकडे जाण्या अगोदर आजच्या दिवसाचा शेवट कोण गोड करतोय यावरती आपल्या सर्वांच्या नजरा आहेत. पंच जरा चेतावणी द्या. वेळ नाही आपल्याकडे इतका. फलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ क्षेत्ररक्षण पुरीत लावा. मित्र तुम्हाला सुद्धा माहिती आहे किती वाजता अंधार होतो, किती वाजता इथे बॉल दिसेनासा होतो आणि त्यामुळे त्या बॅड लाईटचा कोणालाही फटका बसेल अशा प्रकारचं कृत्य होणार नाही यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा अशी अपेक्षा. तसेच SP ट्रॉफीचे सर्वेसर्वा संदेशजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेन संदेशजी पाटील आपण मंचावरती आदरपूर्वक आसनस्थ व्हा. आपलं सहर्ष स्वागत श्री साई चॅम्पियनशिप 2024 माध्यमातून. फलंदाज आलेले आहेत. क्षेत्ररक्षण करणारा संघ चला. विकी पॅकेट ठाणे. हा सगळे चालू आहे. हा नवीन आहे. तयार होतोय तो. चला सचिनजी राणे आपण सुद्धा आसनस्थ व्हा. दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालेले आहेत. एका बाजूला गणेश पाटील माहुल गावचा स्टार तर दुसऱ्या बाजूला जोगेश्वरीचा स्टार राकेश पॉल केन्या. आउट नाही होणार आहे. अच्छा पण लगेच ये. नितीन या संघाचे खंदे पाठीराखे नितीन दववी यांना सुद्धा आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला जेरीने मागील मॅच खूप चांगल्या प्रकारे केली. यस लेट्स प्ले. पंचाचा इशारा आलाय. सामन्याला सुरुवात. जेरीच्या समोर गणेश. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. इथून विजय झाल्यानंतर एक अजून मॅच खेळण्याची संधी मिळेल. या स्पर्धेमध्ये एक पाऊल पुढे झालंय आणि इथे काय घडलंय. वेगवान चेंडू अतिवेगवान चेंडू. तो चेंडू मात्र सरळ शरीराचा वेध घेताना दिसला आणि ते चर्चा आता आपसमध्ये व्हायला लागली आहे. पंच अजूनही तटस्थ आहेत. कोणत्या प्रकारचा प्रभाव पंचांवरती नाहीये आणि पंच म्हणतात तिसऱ्या पंचांना येस तिसऱ्या नो साठी चेक केला जाणार. लाईन नो. चला लाईन नो चेक केलं जाईल. बघूयात काय घडलं पहिल्याच चेंडूवरती. सर्वांना अपेक्षा होती पहिल्या चेंडूवरती काय घडतंय. चौकार येतोय, षटकार येतोय, विकेट येतोय, सिंगल येतोय, डबल येतोय, ट्रिपल येतोय की अजून काय घडतंय. इथे वाईड नो साठी धडपड चालू आहे कारण नोट साठी रिव्ह्यू रेफर केला गेलाय. मला वाटतं नो येईल, वाईड येईल, सगळं काय होईल पण खेळाडू आपण आपापल्या जागेवरती जा कारण डिसिजन आल्यानंतर तुम्हाला जाण्यासाठी तितका वेळ लागायला नको. आपल्याकडे वेळ कमी आहे. विकी पॅकेट ठाणे संघर्षमय विजय मागील मॅच मध्ये मिळवला होता आणि त्या मॅच मध्ये तारांगण ठरला होता जेरी. तर दुसऱ्या बाजूला जो संघ बॅटिंग करताना दिसतोय कैलासवासी सुनील बागवे घाटकोपर पाकस त्या संघाने कमी धावांपर्यंत क्रिस 11 मिरावड या संघाला थांबवलं होतं आणि थांबवल्यानंतर त्याचा यशस्वी पाठलाग कमी षटकामध्ये केला आणि तो वेळ थोडासा वाचवला. गणेशची बॅट तळपली. राकेश पॉल केन्याने सुद्धा खूप चांगले फटके लगावले आणि त्याचबरोबरीनं जी गोलंदाजीने केलेली कामगिरी होती त्या कामगिरीला चांगली साथ फलंदाजाने दिली आहे. बॅट अँड वॉच वाले चित्र सगळ्यांचं लक्ष आमच्या मंचाकडे आहे. मंचावरून काय रिझल्ट येतोय, नक्की काय निर्णय दिला जातोय कारण या बॉलवरती सर्वांच्या
पहिल्या चेंडूचा लेखाजोखा असणार आहे. पहिला चेंडू कोणाच्या बाजूने? डिसीजन आता हुआ. फर्स्ट बॉल, इट्स नो बॉल. नो बॉल आलाय. नो बॉलवरती यष्ट्या वाकवल्या गेल्या होत्या. बघा गणेश पाटीलची विकेट खूप महत्वाची होती, परंतु त्या महत्वाची विकेट घेत असताना जेरीचा चेंडू हा लाईनच्या थोडा मागे आलाय आणि त्यामुळे इथे दंडित केलं गेलं नो बॉलच्या रूपाने. एकदा अतिरिक्त स्वरूपाची ऍड होईल. अंडरआर्मचं क्रिकेट आपण पाहतात. पावसाळी हंगामातील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा मुंबई नगरीमधील लाख मोलाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. वेल डिसिप्लिन असणारी स्पर्धा, त्यामध्ये ड्रेसिंग जर आपण पाहिली, कॅप, टी शर्ट, शॉर्ट, या सर्व बाबी तुम्हाला प्रत्येकाच्या शरीरावरती एक रंगी एक संघ अशा दिसत आहेत. नेक्स्ट बॉल, फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट हातामध्ये फिरली आहे. प्रॉपर कनेक्शन नाही. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये केलं गेलं. तिसरी धाव, क्या बात आहे, शानदार रनिंग बिटवीन द विकेट. हातामध्ये चेंडू असताना सुद्धा तिसरी धाव घेतली गेली आहे. म्हणजेच काय तर क्षेत्ररक्षकाच्या त्या पोझिशन किंवा त्या हालचालींवरचा खेळवाड केल्यासारखे चित्र मैदानात दिसलं आणि गणेशने अतिशय चपळाईनं राकेश पॉलला कॉल देण्यास दिला आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली आहे. एका चेंडूचा खेळ झाला. 4 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती फक्त नो बॉलची धाव काउंट झाली आहे, कारण त्या चेंडूवरती बोल्ड झाले होते फलंदाज. कोणतीही धाव घेतली नव्हती. थोडा जास्त वेळ जातो प्लीज. जवळजवळ 2 मिनिटाचा अवधी एक चेंडू होण्यासाठी गेलाय आणि ते आपल्याकडे चांगलं असेल. शानदार डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. आणि एक खासियत जेरीची ही सुद्धा आहे, कोणत्याही लेंथवरती चेंडू पडू द्यात, किती मागे किती पुढे, परंतु टप्पा पडल्यानंतर तितकी उसळी देत नाहीये, ज्या उसळीद्वारे मोठा फटका लवकर कनेक्ट होईल. थोडा खाली राहणार चेंडू सुद्धा आहे, म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं दडपण त्या चेंडूवरती टाकले जाते, वेगळ्या अँगलने रिलीज केलं जाते चेंडूला. समजेल असं झालं. गती सुद्धा खूप जास्त आहे. पुन्हा एकदा राकेश पॉल. बेस्ट वर्सेस बेस्ट हे युद्ध चक्री पद्धतीने गोलंदाजी केली जाते आणि पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये येत असताना यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. हा आतमध्ये येतोय की बाहेर जातोय कळायला मार्ग नाहीये, कारण जर का आतमध्ये आला तर हा चेंडू बॅटला कनेक्ट झाला, हा चेंडू बाहेर निघतोय आणि त्यामुळे ती जी लाईन आहे बॅटची ती कुठे ना कुठे चेंडूच्या रेषेमध्ये नाहीये. निर्धाव चेंडू लगातार 2 हाताळले गेलेत. पुन्हा एकदा यावेळेला कोठून काढलं चेंडूला, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय आणि हा वेल जज आहे, चांगला जज केलाय आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन राकेश पॉल च्या रूपाने मोठा हादरा. टीम कैलासवासी सुनील बागवे घाटकोपर पॅकर्स या संघाला गॉन. राकेश पॉल जास्त उंच गेला होता, वेळ तितकाचा होता, उंची जी गाठली होती त्या उंचीला लांबीमध्ये कन्वर्ट करता आलं नाही आणि खूप चेंडू वरती चढला होता बॅटवरती आणि त्यामुळे कदाचित हा झेल बनलाय. मोठा अडसर दूर ज्या राकेश पॉलने शेवट गोड केला होता षटकार म्हणून तो मात्र तंबूच्या दिशेने गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतील. नितीन कोण आहे? आझम कुरेशी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतील. बघा बिगुल वाजवले. जेरीचं जे काम होतं जेरी अगदी चोखपणे बजावतात. मगाशी जेरी हा विकी पाकिट ठाण्याचा तारणहार ठरला होता आणि आता या मॅच मध्ये सुद्धा जो स्टार्ट अपेक्षित होता तो त्याच्याकडून मिळालाय. पहिला नो बॉल 3 म्हणजे खराब सुरुवात आणि तो स्टार्ट थोडासा खराब होता, परंतु त्यानंतर येणारे ते 2 चेंडू निर्धाव, त्या निर्धाव चेंडूने दडपण वाढवलं राकेश पॉलवरचं आणि अडचणीचं कारण
इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, कव्हर ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, एका धावाचे रूपांतर 2 धावामध्ये. इथे 2 नाही, किती येतील? तिसरी कंप्लीट. काय 34साठी जाता येईल का? ना म्हणणार ना. म्हणूनच भले भले सांगून गेलेत, कधीही धाव घेत असताना पहिली धाव वेगाने घ्या. कोणाच ठाऊक कोणाच्या हातून चेंडू नुसतून दुसरी धाव बक्षीस रूपाने मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला पहिली धाव तितकी गतिमान पद्धतीने घेणं गरजेचे सुद्धा आहे. शेवटची अंतिम चेंडू बाकी आहे, 7 धावा. हो यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट झालाय, फलंदाज बाद. गणेश पाटील अजून एक मोठा अडसर दूर. हा नाना करता करता डायरेक्ट हिट केलं. यष्टरक्षकाने अतिशय चांगल्या रीतीनं या चेंडूला फेकलंय आणि गणेश पाटीलच्या रूपाने दुसरा हादरा टीम घाटकोपर पाखर या संघाला. पहा कशा प्रकारे चेंडू गॅदर केला गेला आणि त्यानंतर फेकी सुद्धा झाली. डायरेक्ट यष्टांवरती बॅट लँड होण्यासाठी उशीर झाला, हवेमध्ये होती बॅट आणि दुसऱ्या विकेटचं पतन. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा, 7 वरती 1 अशी स्थिती. कैलासाची सुनील बागवे घाटकोपर पाखर या संघाची. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होते भावेश शेलार, मॅन फ्रॉम घाटकोपर. ओराम क्रिकेटमध्ये सुद्धा या खेळाडू चर्चा अनेक वेळा आपण पाहिले. चला भावेश शेलारने लगातार 3 षटकार लगावले तर सचिन राणे यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 2001 रुपयाचं बक्षीस. क्या बात आहे, बक्षिसांची खैरात. आदित्य गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे आणि उजव्या यष्टीच्या बाहेर येत असताना अतिरिक्त धाव सुद्धा धावफलकामध्ये ऍड होतीये. आदित्यला सुद्धा खूप मोठा अनुभव आहे या स्पर्धेमध्ये खेळण्याचा. आज त्या अनुभवाला ते कशा प्रकारे वापरतात यावरती लक्ष असेल. जॉर्डमध्ये टाकण्याचा प्रयत्न, आतमध्ये येणारा चेंडू आहे, कोणत्याही प्रकारे त्या चेंडूवरती मोठा प्रहार बनणार याची शक्यता नव्हती आणि बनलेला सुद्धा नाहीये. परंतु हा नाना करता करता 2 धावा चपळाने धावून पूर्ण केल्या जातात. आझम कुरेशी आणि भावेश शेलार या जोडीवरती आता सर्वांच्या नजरा असतील. फक्त नजरा नव्हे तर अपेक्षा सुद्धा खूप मोठ्या असणार आहेत. दहा वरती 2 अशी सद्य स्थिती आहे. 4 षटकांचा सामना आहे. जर का वेळ शिल्लक असला तर शेवटचा सामना म्हणजे सेमीफायनल 6 षटकांची होऊ शकते. जर का टाइम वाचला तर 6ची होईल. असं चेंडू मागे निघून गेला आणि निर्धाव चेंडूची सांगत होते. बघा डॉट बॉल जितके जास्त येतील तितकं दडपण फलंदाजी करणाऱ्या संघावरती असेल आणि डॉट बॉलची संख्या वाढत चालली आहे. प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. मनीषने चेंडूला गॅदर केलं, फेकी करेल तोपर्यंत 1 धाव, सिंगल धाव येते. एकापेक्षा जास्त काही नाही. परंतु आदित्य ॲज अ बॉलर म्हणून प्रभावित करतात. खराब सुरुवातीनंतर कमबॅक कसा करायचा हे या बॉलर्सना खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. मागील मॅच मध्ये 3रं षटक निराशाजनक होतं, 4थं षटक निराशाजनक होतं. परंतु 5व्या षटकामध्ये ज्या वेळेला आले त्यावेळेला ती जेरीची बॉलिंग ही यंग पॅकर विकेट पॅकर्स ठाणेला वाचवताना दिसली. भावेश अक्रॉस द बॅट स्लॉक करायचं होतं चेंडूला, परंतु बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू निघून गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये. साईडला खेळलं गेलं, फक्त फ्लिक केलं, सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा सहज आणि सोप्या रीतीने कंप्लीट झाल्यात आणि अशा प्रकारे या 2 धावांशी धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 13 वरती 2. तितकीशी चांगली बॅटिंग झालेली नाहीये जशी अपेक्षित होती. किमान 10च्या सरासरीने तरी पुढे येणं गरजेचं होतं. ओव्हरआर्म क्रिकेट असो वा अंडरआर्म क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटमध्ये 10च्या आतलं षटक म्हणजे इकॉनॉमिकल षटक. तुम्ही 10-12च्या पुढे जर का धावा खर्च करतायत तर मात्र अडचण तुमच्या संघासाठी वाढतात. सद्यस्थिती जर आपण पाहिली तर जेरी आणि उच्चष्टीच्या बाहेरचा चेंडू वाईड, अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल.
मोठा फटका भावेश शेलारच्या बॅट मधून येतोय. दणदणीत खणखणीत लाजबाब शानदार अफलातून षटकार 6 धावांसाठी. काय जबरदस्त फटका आहे. वाईड लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न परंतु जो अँगल क्रिएट झाला होता त्या अँगल क्रिएट होत असताना चेंडूला लँड करण्यास सोपं राहिलं नाही. षटकाराची धावफलक जाऊन पोहोचलं 20 वरती. 20 रन्स स्कोरबोर्ड आफ्टर दॅट 2 लॉस. कुठले 20 धावा धावफलक करते. 14 नंतर षटकार आला आणि आदित्यचं षटक जे इकॉनॉमिकल वाटत होतं त्याच्यावरती खूप मोठा हल्ला होत असताना आपण पाहतोय. अजूनही 12 चेंडूंचा वरती 2 पाऊस आलाय आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये पाऊस येणं म्हणजे कोणत्या तरी संघाला मदत घेऊन येण्यासारखं आहे. बघूयात आता याची मदत कुणाला होतीये. ऑलरेडी बॉलर चांगले गोलंदाजी करत होते आणि असं असताना जर का पाऊस आला याचा अर्थ फलंदाजाला खेळण्याचं डिफिकल्टी फेस होईल आणि जे उर्वरित 2 बॉलर आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी मदत सुद्धा होऊ शकते. परंतु आझम कुरेशी आणि भावेश शेलार हे दोन्ही फलंदाज हार्ड हिटर आहेत. यांच्यामध्ये लांबच लांब फटके मारण्याची क्षमता आहे आणि त्यांना माहित आहे पावसामध्ये कशा प्रकारे खेळायचंय. आता या सर्व बाबी माहित असताना येणारे 2 षटके भरपूर इंटरेस्टिंग असणार आहेत आणि जो मोमेंटम आतापर्यंत आपण पाहिला होता विकेट पॅकेट ठाण्याकडे तो मोमेंटम थोडा शिफ्ट झालाय काही प्रमाणामध्ये. मयुरेश आला. याच्या मयुरेशने मागील मॅच मध्ये 4 धावांचं षटक हाताळलं होतं. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न 2 धावा पूर्ण. काय तिसरी आणि तिसरी सुद्धा झाली. 1 शॉट येते ना. 3 रन्स तो कंप्लीट किए थे बट 3 रन्स के बीच में एक बहुत ही बड़ा भागदार. 2च धावा काउंट केल्या जातील. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा म्हणजे षटकाकडे 12 येतात. येणारे 12 चेंडूमध्ये जर का अशी स्थिती राहील तर 24 धावा ऍड होतील आणि 24 धावा ऍड झाल्या तर 45-46 या धावांपर्यंत धावफलक जाऊन स्टँड करू शकतं. आणि ते धावफलक पावसामध्ये चेस करणं वाचवणं ही थोडीशी डिफरंट बाब असेल. भावेश समोरच्या दिशेने फॉलोमध्ये चांगली फिल्डिंग. 1 धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. भावेशकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्यामुळे भावेशच्या षटकारासाठी पारितोषिक सुद्धा लागले. लगातार 3 षटकारांसाठी 2001 रुपये सचिन राणे यांच्याकडून. मयुरेश आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. आझम कुरेशी 4 चेंडू 8 धावांची वैयक्तिक खेळी. काय इथून वेगळा चार्ज करतील का. वेगळा गिअर. हो शानदार डिलिव्हरी. वल्लभ केलं चेंडूला. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा 22च्या रूपाने मिळतील कारण डिक्लेअर मध्ये चेंडू निघून चाललाय. आझम कडून 1 मोठा फटका जरी आला तरी सुद्धा भावेश शेलारला साथ मिळू शकते आणि समजते कैलासवासी सुनील बागवे घाटकोपर पॅकर्स हा संघ सुद्धा तेच विचार करतोय की इथे धावा येणं गरजेचे आहेत. किमान 50च्या आसपास धावफलक जर असेल तरी सुद्धा लढण्यासाठी बळ मिळेल गोलंदाजांना आणि ते बळ मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत हे दोन्ही बॅटर. मिडल ऑर्डरच्या दोन्ही बॅटर्स वरती जबाबदारी आहे पार्टनरशिप मोठी करण्याची आणि ती मात्र पार्टनरशिप मोठी करण्याचा हळूहळू प्रयत्न केला जातोय. मयुरेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका ऑन साइडला फेकून दिले काऊ कॉर्नरच्या दिशेने परंतु क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा टिपला झेल. राकेश पॉलचा झेल जिथे आला होता तिथेच आता आझम कुरेशीचा झेल टिपला जातोय आणि 3रा विकेटचं पतन होत असताना 3रा हादरा घाटकोपर पॅकर्सला. पायावरचा चेंडू होता. रोनित गोवळकर गणेश. बघा कशा प्रकारे झेल टिपलाय. मला वाटतं त्या क्षेत्रातला हा स्पेशल खेळाडू असावा. सहजतेने कोणत्या प्रकारे ना हलेडुले करत असताना चेंडू जज केला टिपला. कशा प्रकारे हा चेंडू खेळला गेला तर पाहू शकता. पायाचं डायरेक्शन समोरच्या दिशेने होतं आणि त्यानंतर अक्रॉस द बॅट खेळणं प्रॉपर बॅट होते. चेंडू आला नव्हता. कदाचित बॅटचा फेस लवकर क्लोज केला गेला आणि त्यामुळे तितकं मोठं एलिमिनेशन मिळालं नाही आणि म्हणूनच विकेट आली आहे. 25 वरती 3 2.4 षटकाचा खेळ झाला. नवीन बॅटर रोनित गोवळकर गणेश मैदानात दाखल होतोय.
उजव्या बाहेरचा चेंडू आहे. क्या बात आहे. पंच तटस्थ आहेत आणि इथे निर्धाव चेंडू आलाय. अपेक्षा खूप मोठी आहे गणेशकडून. अपेक्षेप्रमाणे पहिला चेंडू तरी फेस झालेला नाहीये. याला सुद्धा अनुभव आहे. ही स्पर्धा खेळण्याचा दरवर्षी या स्पर्धेसाठी ते उपस्थित असतात वेगवेगळ्या संघांच्या माध्यमातून. आज घाटकोपर पॅकर्स या संघामधून खेळ करत असताना दिसतात. यावेळेला चेंडू खेळला गेला. चेंडू आता मैदानाला गरंगळत. चांगली फिल्डिंग डाब दरम्यान होतीये. एक धाव कंप्लीट. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 26 वरती 3. अजूनही 1 षटक बाकी आहे आणि त्या 6 षटकांमध्ये काय घडतंय, कशा प्रकारे खेळलं जातंय यामध्ये काय सांगणार आहे. मयुरेशने पुन्हा एकदा 30 दहशत दाखवली आणि फक्त 4 धावा खर्च केला. सन्माननीय संदीपजी घाट सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत श्री साई चॅम्पियनशिप 2024च्या माध्यमातून. चला फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. एवढा वेळ एक मीटिंग करण्यासाठी घेऊ नका. आपल्याला अजून एक मॅच खेळवायची आहे. 4 धावांचे षटक. व्हॉट अ फॅब्युलस बॉलिंग बाय मयुरेश. बघा, एखादा संघ यशस्वी होण्यासाठी तुमच्या संघामधील प्रत्येक खेळाडूला आपापली जबाबदारी समजून कामगिरी करावी लागते आणि ती जबाबदारी एखादा खेळाडू समजून त्याची कामगिरी जर का होत असेल, एखाद्याची जबाबदारी पूर्ण होत असेल तर दुसऱ्याला त्याला साथ सुद्धा देणं गरजेची आहे. अशा जर का रीतीने तुम्ही काम कराल तर कदाचित तुमचे सांघिक यश खूप मोठ्या प्रमाणात दिसतं आणि तेच आता सांघिक यश मिळवण्यासाठी यंग पॅकेट ठाणे चे खेळाडू, अरे चला घाई करा. शेवटचे 6 चेंडू. रोहित गोलकर, त्याच्यासमोर नवीन बॉलर ऋषी. समोरच्या दिशेने रोहित गोवाळकर गणेशच्या बॅट मधून येतो. एक दणदणीत खणखणीत लाजवाब शानदार षटकार. 6 धावा. मनगटाच्या सहाय्याने टाकण्याचा प्रयत्न मिडल स्टंपवरचा चेंडू होता आणि त्याला समोरच्या दिशेने खेळला. रिस्कचा अतिशय चांगला वापर बॉटम हँडला खूप चांगल्या प्रकारे युटिलाइज केलंय आणि 6 धावांची बॉडी लागते. गणाच्या बॅटमधून आला मोठा हल्ला. 32 मध्ये धावफलक जाऊन पोहोचले. किमान 2 ते 3 मोठे फटके गरजेचे आहेत यावेळेला हा सामना जिंकण्यासाठी किंवा या सामन्याला चांगल्या स्थितीमध्ये नेण्यासाठी. कैलासवासी सुनील वाघवे घाटकोपर पॅकर्स या संघाला सुरुवात झाली आहे. अडचण ऋषीसाठी बॉल टाकण्यासाठी आहे आणि अडचण गणेशला चेंडू बॅटवरती घेण्यासाठी सुद्धा आहे. या अडचणींना ते कशा प्रकारे सामोरे जात आहेत हे आपण पाहणार आहोत. नेक्स्ट बॉल आणि नेक्स्ट बॉल आल्यानंतर काय घडलंय. यष्ट्या दाखवल्या गेलात. नेक्स्ट बॉल वरती घेतलाय बदला. एक तेर होते एक मेरी असं आलं चित्र. फलंदाज बाद. रोहित गोलकर बाकी दिले पाच गन. बॅट आणि पॅड मधलं अंतर वाढलं होतं. चेंडू कशा प्रकारे हाताळला गेला आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. मुनगटाच्या साह्यानं टप्पा लांब ठेवला गेला होता. नो लाईनच्या पुढे थोडा चेंडू हाताळला गेला आणि तिथून मात्र आतमध्ये येणारा चेंडू म्हणजे जिथे गणेशने चेंडूला जज केलं त्या रेषेमधून आतमध्ये येणारा चेंडू त्या पदाला आले. त्यामध्ये साफ उणी होती आणि हा बॅट आणि पायामधील जे अंतर आहे ते वाढलं होतं. त्याचाच फायदा गोलंदाजाला झालाय आणि यष्ट्या वाकवत असताना अजून एक विकेट. चौथा हादरा घाटकोपर पॅकर्सला. चला प्लीज. नवीन फलंदाज सत्यम घाणेकर फलंदाजीसाठी आलेत. का जो कोणी फलंदाज येईल त्याने एक मोठा फटका मारला तरी सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये समाधानकारक धावफलकापर्यंत मजल मारू शकते टीम घाटकोपर पॅकर्स. सध्याला 32 धावा धावफलक आहेत. जस्टीच्या बाहेरचा चेंडू तो समोरच्या दिशेने खेळलाय. अप ड्राईव्ह म्हणू शकतो. थोडंसं स्वतःला झोकून खेळले गेलेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव सहजरित्याने पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि गरजेचं आहे. भावेश शेलार इन्फॉर्म आहे. त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि या बाबींना लक्षात घेता तुम्हाला त्यांना स्ट्राईक रेटवरती जास्त ठेवणं गरजेचं आहे. या गोष्टीला सत्यमने जाणलं आणि खूप चांगल्या प्रकारे धाव घेत असताना 3 धावा कंप्लीट करत भावेशला स्ट्राईक रेटवरती आणलंय. सर्वात मोठा फॅक्टर काय राहिला या इनिंग मधला. विकेट कालांतराने पडत गेल्यात आणि ज्यांच्या विकेट पडत गेल्यात ते मात्र या संघाला तारणारे खेळाडू होते. लेफ्टच्या बाहेरचा चेंडू वेगाने निघून गेला. फिल्डिंग चांगली. एक धाव कंप्लीट. काय दुसरीचा प्रयत्न केला जातोय का. नो
+1 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. बक्षीस मिळालंय आणि या बक्षिसाचा फायदा सत्यमला उचलावा लागणार आहे, कारण भावेशने 38 मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू आतमध्ये आलाय, आतमध्ये नाही आला तर यष्टा सुद्धा वाकवल्यात. अजून एका विकेटचं पतन. सत्यम गाणेकर बाद. वाईट +1 जो आला तो थोडासा त्रासदायक सुद्धा आहे, कारण भावेशला नॉन स्ट्राईक देताना उभं केलंय. काही काही वेळेला माइंड गेम सुद्धा खेळले जातात जे जुन्या क्रिकेटमध्ये असायचे, स्ट्राईक रोटेट करण्यासाठी किंवा काय. तसं तर नव्हतं ना काही, कारण ऋषीने हा जो चेंडू हाताळला त्याच्यामध्ये इतकी अॅक्युरेसी होती की कोणत्याही प्रकारे बॅट्समॅनला संधी मिळाली नाही बॅटला चेंडूला स्पर्श करण्याची. नवीन फलंदाज सागर निबाते नाही, गोलू अखिलेश चला नक्की काय बोलू. राईट. ऋषी पुन्हा एकदा सज्ज होतो. लास्ट बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक धाव कंप्लीट तिथे केली गेली. भावेश शेलार स्ट्रायकिंग आले शेवटच्या चेंडूसाठी आणि 22 रपाने मिळालेली एक धाव. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाले. No +1 वगळता कोणताही खराब चेंडू नाही. एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर स्वतःला बॅक केलं. 38 रन्स ऑन स्कोरबोर्ड. तो थोडा कन्फ्यूज असतो. त्याच्यावर कशा लक्ष येत असतो, तुझी नजर आहे त्याच्यावर लक्ष काय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला भावेशने, परंतु तितकासा प्रभाव नाही त्या चेंडूवरती. आतमध्ये येणारा चेंडू त्या शरीराचा वेध घेतलाय. लेग बाय चेर पण एक धाव येईल, सिंगल मिळेल आणि बघता बघता 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती आहेत. 40चं लक्ष ठेवलं गेलंय टीम विकी पॅकेट ठाणे या संघासमोर. कैलासवासी सुनील बागवे घाटकोपर पॅकर्स या संघाच्या माध्यमातून बॅटिंग समोर आपण बघू शकता. गणेश प्रभावी तितकंसं प्रभाव टाकू शकले नाहीये. 3 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. राकेश पॉल 3 चेंडूमध्ये 0 धाव. 6 चेंडू 8 धावा आझम कुरेशीच्या. भावेश शेलारने 1 षटकाराच्या सहाय्यानं 10 धावा केला. रोहित गोयलकरने 1 षटकाराच्या सहाय्यानं 7 धावा केला. सत्यम गाणेकर तितकाचा प्रभाव टाकू शकले नाहीत. अखिलेश यादव नाबाद राहिलेत आणि त्यानंतर मात्र ओव्हरऑल जर गोलंदाजी आपण पाहिली तर जेरीने अतिशय प्रभावी मारा केला. 1 विकेट 7 धावा. आदित्यने 13 धावा खर्च जरूर केला, परंतु त्यानंतर त्याला बॅक करण्याचं कार्य मयुरेशने केलं. त्याने फक्त 4 धावा खर्च केला आणि 1 विकेट घेतलाय. आणि ऋषी ज्याने शेवटच्या षटक हाताळले त्याने 11 धावा खर्च केला. एक षटकार त्या षटकामध्ये आला आणि तरी सुद्धा बॅक करत असताना 2 विकेट्स मिळवल्यात. 8 एक्स्ट्रा या इनिंग मध्ये आपण पाहिल्यात आणि 39 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 4 धावांवरती पहिली विकेट होती आणि तिथून जो काही मॅच मध्ये पकड मिळवली होती यंग पॅकेट ठाण्याने ती खरोखरच अतिशय बाखण्याजोगी होती. हा होता लेखाजोखा पहिल्या इनिंगचा. दुसऱ्या इनिंग मध्ये 40 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल येणारी काय वेळ सांगणार आहेत. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. श्री साई चॅम्पियनशिप 2024 च्या या काही शेवटच्या मॅचेस. यानंतर अजून एक मॅच असणार आहे आजच्या दिवसभराची आणि जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल आपल्याला सागर मोरे यांचा. 40 करा तर 40 माईक चालू आहे. धन्यवाद भरत सर. स्वागत आहे सर्वांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच आहे. यानंतर जो जिंकेल तो जय भवानी रॉयल चेंबूर संघासोबत खेळेल. 4 ओव्हरमध्ये टार्गेट आहे 40 रन करायचे आहेत, म्हणजे प्रति षटकामध्ये 10च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे. बघूयात ठाणेकर फाईट करतील का. विकी पॅकर ठाणे त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर कैलासवासी सुनील गणपत बागवे, अर्थातच घाटकोपर पॅकर घाटकोपर. आज सर्व आमचे ऑफिशियल्स, एकात मदतीचा विश्वास तुपे,
ज्याने आम्हाला अनेक स्वरूपामध्ये इकडे देणगी दिलेत. योगेशजी पेडणेकर, युवा सेना सहसचिव, ईशान्य मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पिसाळ साहेब यांचं देखील तेवढे सहकार्य राहिले गेले. बाबूशेठ पवार, उद्योजक दादर, त्यानंतर मोहनभाई चिरात, महाराष्ट्र निर्माण सेना शाखाध्यक्ष, संदीप अप्पा राऊत, समाजसेवक सुनील राऊत यांचे बंधू, त्यानंतर नवनिर्वाचित खासदार संजय दिना पाटील, खूप चांगलं काम त्यांचं पण राहिलं. त्यानंतर दमदार आमदार सुनीलभाऊ राऊत, आमदार विक्रोळी विधानसभा, आज सर्व आमचे ऑफिशियल्स त्यांनी आम्हाला जिकडे सहकार्य केलं. श्री साई चॅम्पियनशिप एक हात मदतीचा कैलासवासी सुनील बागवे, अर्थातच घाटकोपर पॅकर घाटकोपर या टीमने पहिल्या डावामध्ये 39 रन केले. 40 रनचं टार्गेट आहे आणि 24 बॉल मध्ये 40 करायचं आहे. बघूयात कशा प्रकारे हा डाव रंगेल. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर बॅटर चोवीस मध्ये 40 करायचं आहे. बॉलिंग बॉलर मंथन गडकरीच्या हातामध्ये बॉल दिलाय. वालीव वसईचा खेळाडू आहे आणि 24 बॉल मध्ये 40 करतोय. स्ट्राईक एंडला बॅटर प्रमोद, नॉन स्ट्राईक एंडला प्रशांत, स्ट्राईक एंडला प्रमोद. 24 मध्ये 40 करायचा आहे. बघत कशा प्रकारे हा डाव रंगेल. बॉलर मंथन, पहिलाच बॉल मंथनने वळवला जरूर, बट वाईड बॉल, जास्त स्पिन दिलं. रब्बर बॉल जर सुका असेल तर जास्त वळवू शकतो. बॉलवर बॅटर रेडी. या बॉलवर फ्लिक केला गेलाय. ग्राउंड स्ट्रोक बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल गवतामधून ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात. फेकी केली सागर निवाते आणि बट रन तिकडे 2 रन आणि 2 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. 40 धावांचा पल्ला गाठायचा आहे. कैलासवासी सुनील बागवे या टीमला जर जिंकायचे तर बॉलरला पहिल्या 2 ओव्हर एफर्ट्स गरजेचं आहे. गणेश पाटील कुठेतरी लिडिंग करतात, बट विकी पॅकर ठाणे पण एक तगडी बॅटिंग लाईनअप आहे. प्रमोद, त्यानंतर प्रशांत, आदित्य पवार, मनीष यादव. या बॉलवर पण उडवला गेला पुन्हा एकदा. बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होईल, बॉल निघून जाईल. 4 रनसाठी फटका दमदार होता आणि रन्स पण मात्र इकडे 4 मिळतील. अक्षरशः खोदून काढला बॅटर प्रमोदने. एक वेगळ्या अंदाजामध्ये बॅट पकडण्याची एक वेगळी स्टाईल आहे आणि पहिल्याच ओव्हर त्यांना माहिती आहे की हलक्यात घेऊन चालणार नाही, आपले रन्स करावे लागतील. अतिशय खोलवर टप्प्याचा बॉल त्याला मात्र अक्षरशः खोदून काढला बॅटर प्रमोदने. 7 रन. खूप चांगलं आयोजन श्री साई स्पोर्ट्स आणि संपूर्ण त्यांची टीम. एक हात मदतीचा हे त्यांचं टॅगलाईन आहे. हा बॉल पण आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर वाईट बॉल. रन सिंगलने पुढे जाईल. विकी पॅकर ठाणे पण मॅच सोडणार नाहीये. यानंतर सेमीफायनलची मॅच पण चांगली रंगेल. जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल. कोण जिंकेल कोण हरेल यावर देखील सर्वांच्या नजरा आहेत. बॉलर मंथन, या बॉलवर पण फ्लिक केले गेले, चांगला फटका, बट बॉल रन्स मिळतील तिकडे 6. इट्स अ 6. प्रॉपर टायमिंग केलं प्रमोदने आणि आडव्या बॅटने. चांगलं शॉर्ट सिलेक्शन होतं. त्याला माहिती आहे की त्या दिशेला रन्स आपल्याला होऊ शकतात आणि तिकडे 6 रन. कॅमेरामॅन आमचे परिवार कॉलनी पण दाखवतात. 6 दाखवता परिवार सोसायटी पण दाखवतात. आमचे अजित निकम पण तिकडे अंपायर एक वेगळ्या स्टाईलने. 6. 14 रन. आता 21 बॉल मध्ये 26 करायच्यात. प्रमोदची रेड कलरची कॅप आहे. रेड मध्ये थांबा मी आहे. या बॉलवर ब्लॉक होल पद्धतीचा बॉल. काय बॉल टाकला मंथनने.
6 आल्यानंतर मात्र अस्त्र बाहेर काढलं आणि बॅटरला थांबवलं. गुड बॉल. या बॉलवर पण स्टेप आउट झाले होते. हलकंसं फुटवर्क होतं. गणेश पाटील तिकडे पोहोचलेत. 1 रन कंप्लीट केली जाते आणि रन मात्र तिकडे 15 रन कंप्लीट झाले धावफलकावरती. यानंतर जय भवानी रॉयल चेंबूर आपण पण रेडी राहायचं आहे. जशी मॅच संपेल तसं टॉस केला जाईल आणि यानंतरची मॅच चालू केली जाईल. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल काय ऑफब्रेक वळवलाय. गुड बॉल. कांजूर मार्ग वरून डायरेक्ट टागोर नगरला बॉल आणि खूप चांगला अँगल बनवला मंथनने. गुड बॉल यार मंथन. पहिली ओव्हर संपली. 15 रन 18 बॉल मध्ये 25 करायचा आहे. प्रमोद आणि प्रशांत ही जोडी खेळतीये. पहिली ओव्हर मंथनला एक 6 आला त्यामुळे स्कोरचा ग्राफ कुठेतरी वरती गेला. जर 6 नसता आला तर मॅच बघायला अजून मजा आली असती. बट एक 6 आला. अठरा बॉल मध्ये 25 करायचे आहेत. बॉलिंगसाठी आता सागर निवातेच्या हातामध्ये बॉल दिलाय. कुठेतरी रन्स आले पहिल्या ओव्हर मध्ये बट सागरला आता इथे चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. एक 12 बॉल लास्टला 20 वगैरे मॅच आली तर बघायला मजा येईल. वन साइड मॅच कोणाला बघायला आवडत नाहीये. आज सर्व एकविरा स्पोर्ट्स देखील या ग्राउंडवर लक्ष लावून आहेत. सर्व या परिसरातील खेळाडू देखील मॅचचा आनंद घेत आहेत. काही जणांना क्रिकेट खेळायला आवडतं, काही जणांना बघायला आवडतं, काही जणांना ड्रीम 11 7 वाजले की मॅच लावायला आवडतं. भाई एकदा तरी 1 करोड आले पाहिजेत असे पण आहेत खूप इच्छुक. या बॉलवर वाईट बॉल खूपच बाहेर. आता 18 बॉल मध्ये 24 करायचा आहे. विकेट काढणं गरजेचं आहे. कैलासवासी सुनील बागवे घाटकोपर पॅकर टीमला जर जिंकायची मॅच. परफेक्ट यॉर्कर सागर निवाते. अगदी कमी वयामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळला गेला. सचिन राणे यांच्या तालमीत नक्कीच तयार झाला. अल्प संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहिला गेला. या बॉलवर लोअर फुल टॉस बॉल. चुकीला माफी नाहीये. बॉल जाईल 6 रनसाठी. प्रमोदने बॅट फिरवली आणि 6 रनसाठी प्रॉपर टायमिंग. जसा बॉल आला तसा फक्त दिशा दिली आणि रबर बॉलला टायमिंग खूप इम्पॉर्टंट आहे. जे सीझन बॉल लेदर बॉल क्रिकेट खेळतात ते रबर बॉल क्रिकेट पण खूप छान खेळतात. आणि हा एक चांगला 6. बॅटर प्रमोद 22 रन झालेत. 16 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. प्रमोदने मागील मॅच मध्ये पण चांगली बॅटिंग केली होती. मग ऍज अ ओपनर तुम्ही आपल्या टीमसाठी कशी बॅटिंग करताय खूप इम्पॉर्टंट आहे आणि आज प्रमोदने ते सिद्ध केलं. वेल प्लेड प्रमोद. या बॉलवर दांडेकुल. बॅटर आउट. हलकासा बॉल अँगल बनवला आणि सागरने प्रमोदला मैदानाच्या बाहेर धाडलं. 6चं उत्तर दिलं. अगदी मधली यष्टी वाकवली. बॅटर आउट. पहिल्या ओव्हर मध्ये रन्स आले बट ह्याही ओव्हर मध्ये एक 6 आला. बट इकडे विकेट पण आली आहे. वेल बोल्ड सागर. खूप चांगले खेळाडू आहेत. खूप चांगली बॉलिंग करत असताना अगदी खूप चांगलं क्रिकेट खेळलाय. पंधरा बॉल मध्ये 18 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता टीम विकी पॅकर ठाणे. ठाणे टीम पण अगदी खूप चांगलं प्रात्यक्षिक आज दाखवलं ठाणे टीमने पण. जेरीची बॉलिंग. आदित्य पवार, मनीष त्यानंतर प्रमोदची बॅटिंग इकडे चांगली पाहायला मिळाली आणि आज याही क्रीडा स्पर्धेमध्ये एक वेगळी एंट्री केली आहे. 15 बॉल मध्ये 18 करायचा आहे. गणेश पाटील मात्र कुठेतरी फिल्डिंग सजवत आहेत. हा बॉल पण खूपच बाहेर तिकडे वाईड. वाईड +2 मध्ये 3 रनने धावफलक पुढे जाईल
आता बॉल टू बॉलची मॅच आली आहे. 15 बॉल मध्ये 15 रन्स करायचे आहेत. बॉलर सागर स्ट्रायकेनला बॅटर मनीष यादव. 15 बॉल 15. इकडे पण बॅटची एज घेतली गेली. बॉलने थोडी भिंगरी घेतली तिकडे. बॉल फिरला आणि तिकडे रन धावून काढतात. कुठेतरी मॅच आपण पाहिलं तर शांत चालू आहे, कारण की दोन्ही बॅटरला माहिती आहे की आपण मॅच मध्ये आलो आहे. आता फक्त मॅचला फिनिशिंग टचअप द्यायचं आहे. 14 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. बॅटर मनीष यादव बबडी या बॉलवर उडवलाय आणि ठाण्याचा दणका मात्र बबडीने इकडे दिलाय. परफेक्ट स्ट्रोक 6 रनसाठी. खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. टॅप क्रिकेट पण बबडी खूप चांगलं खेळतात आणि म्हणजे नवी मुंबईत पण जाऊन त्यानंतर कोकणात जाऊन देखील बबडीची वेगळी ओळख आहे. राजापूर मालवण त्या परिसरात देखील टॅप खूप चांगलं खेळलेत आणि मनीषने मात्र आता इकडे एक प्रॉपर टायमिंग. जय भवानी रॉयल चेंबूर आपण कॅप्टन व्यासपीठा जवळ येऊन थांबायचं आहे. जशी मॅच संपेल तसं आपण टॉस करणार आहोत. तेरा बॉल मध्ये 7 पाहिजे. या बॉलवरती देखील एक 6 एक विकेट, एक 6 एक विकेट. बॅटर आउट. मनीषला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. या बॉलवर ऑफस्टिक वाकवली. आता 12 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. जय भवानी रॉयल चेंबूरचे कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. घनश्याम शिंदे आपण व्यासपीठा जवळ येऊनच थांबायचं आहे. हा बॉल देखील आपण पाहिलं तर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर रन्स कंप्लीट होतात. 3 रन जेडी येतात. बॉलर रितेश राव. जय भवानी रॉयल चेंबूर कॅप्टन आपण येऊन थांबायचं आहे. बॅटर स्ट्राइक एंडला जेडी. आणि इकडे पण बॉल मागे निघून चाललाय. 22 रुपयामध्ये 2 रन. अवघ्या 2 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. पहिल्या हाफ मधून जय भवानी रॉयल चेंबूर टीम सेमीफायनल मध्ये गेली होती. प्रशांतजी धुरी आणि सिद्धेशजी शेलार आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आज आपण पण आलात. धुरी साहेब, शेलार साहेब, शैलेश पाटील, पराग पाटील यांचे अगदी जवळचे मित्र आपण या व्यासपीठावरती. धुरी साहेब आणि चला टॉस साठी यायचं आहे. आणि जय भवानी रॉयल चेंबूर आणि त्यांच्या विरुद्ध विकी पॅकर ठाणे अशी सेमीफायनलची मॅच असणार आहे. चेंबूर विरुद्ध ठाणे अशी महत्वाची मॅच. एलईडी स्क्रीनवर आपण पाहतोय सचिन राणे, बिपिन परब, आमचे पराग पाटील, नरेश मालुसरे, आज सर्व त्यांची टीम.
कोणी 2 ओव्हर पण त्याला स्टार्ट केली ना 40ला पहिल्याच ओव्हरला 20 मारले 9 बॉलमध्ये 20 मारले नाही त्याला दिले असं काय नाही एक मिनिट आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार 40 रनचा पाठलाग करत असताना एक चांगली स्टार्ट केली प्रमोद आपण यायचं आहे प्रॉपर टायमिंग करत असताना चांगले रन्स केले आणि सुरुवात चांगली केली प्रमोदने संदीप घाग मी यांना विनंती करेन की आपल्या हातातून हा पुरस्कार द्यायचा आहे विक्रोळी जय महाराष्ट्र अजिंक्य मित्रमंडळ आणि अनेक विक्रोळीतल्या खेळाडूंना घडवलं पण संदीप घाग यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळले स्वतः अजूनही क्रिकेट खेळतात ओव्हर 40चं अजिंक्य मित्रमंडळ विक्रोळी अंडरआर्म ओपनचं क्रिकेट त्यांनी पण खूप वर्ष जपलं आणि प्रमोद चौधरी एक वेल ब्लेड प्रमोद चौधरीने चांगली बॅटिंग केली आणि प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार एक इम्पॉर्टंट मॅच मध्ये चांगली कामगिरी केली पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली होती वेल ब्लेड प्रमोद की जास्त वेळ घेत नाही पण 2 शब्द या टुर्नामेंट विषयी आणि आज तुझा परफॉर्मन्स झाला मागील मॅच मध्ये पण झाला बट काय बोलशील नक्कीच टुर्नामेंट तर खूप चांगलीच असते पावसाळ्यातला वर्ल्ड कप असतो हा प्रत्येक संघाला जिंकण्याची इच्छा असते आता 2 मॅच जिंकले अजून एक मॅच जिंकून फायनल मध्ये जायचा प्रयत्न करू अशीच बॅटिंग एक मॅच होऊ द्या असं क्या बात आहे खूप सारे शुभेच्छा वेल प्लेड प्रमोद स्टार्ट इम्पॉर्टंट होती दुरी साहेब आपण पण यायचं आहे चारच ओव्हरची मॅच असणार आहे 4 ओव्हरची मॅच असणार आहे प्लीज